नमस्कार. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल स्वप्न साकार अकॅडमीमध्ये. हा व्हिडिओ टॅट परीक्षेच्या संदर्भाने आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण विरुद्धार्थी शब्द यावर टॅट परीक्षेमध्ये जेवढे काही प्रश्न आले होते ते सर्वच्या सर्व प्रश्न ह्या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. टॅटची जी 2017 या वर्षी पहिली परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये जवळपास 30 ते 32 प्रश्नपत्रिका घेण्यात आल्या होत्या आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विरुद्धार्थी शब्द यावर 2 प्रश्न विचारण्यात आले होते. म्हणजेच काय, विरुद्धार्थी शब्द यासाठी 2 मार्क्स हे निश्चित आहेत आणि समानार्थी शब्द यावर सुद्धा 2 प्रश्न 2 मार्क्ससाठी विचारण्यात येतात. जर का तुम्हाला हे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द यावरील 4 मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्हाला याची चांगली तयारी करून ठेवावी लागेल. आणि समानार्थी शब्द यावरील प्रश्नांचा व्हिडिओ यूट्यूब चॅनलला टाकलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तो व्हिडिओ तुम्ही तिथूनही पाहू शकता. चला तर मग वळूया आजच्या प्रश्नांकडे. प्रश्न पहिला आहे, हुशार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय अ आहे चलाक, ब पर्याय आहे निर्बुद्ध, क पर्याय शहाणा आणि ड पर्याय आहे बुद्धिमान. तर या 4 पर्यायापैकी पर्याय अ, क आणि ड हे 3 हुशार या शब्दासाठी समान अर्थाचे शब्द आहेत. बाकी उरला पर्याय क्रमांक ब. हा कसा आहे, विरुद्ध अर्थाचा आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक ब निर्बुद्ध. हुशार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल निर्बुद्ध. प्रश्न पुढचा पाहू. प्रश्न क्रमांक 2, हितवादी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय अ दुष्ट, ब हितचिंतक, क हितेच्छू आणि ड आहे हितेशी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ दुष्ट. प्रश्न क्रमांक 3, डावलणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय अ दुर्लक्षणे, ब वगळणे, क डच्चू देणे आणि ड पर्याय आहे सामावणे. बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ड सामावणे. डावलणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सामावणे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4, नामांकित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय अ कुख्यात, ब प्रसिद्ध, क विख्यात आणि ड पर्याय नावाजलेला. बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ कुख्यात. नामांकित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल कुख्यात. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5, सुगंध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ सुवास, ब परिमळ, क दर्प आणि ड आहे दुर्गंध. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड दुर्गंध. सुगंध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल दुर्गंध. बाकीचे जे 3 आहेत पर्याय ते समान अर्थ दर्शवतात. त्यामुळे बरोबर उत्तर आले पर्याय क्रमांक ड दुर्गंध. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6, युती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय अ फूट, ब मिलाफ, क संधी आणि ड पर्याय एकी. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ फूट. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7, काळा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय अ पांढरा, ब गोरा, क धवल आणि ड पर्याय आहे वरील सर्व. काळाच्या विरोधात पांढरा पण येतो, काळ्याच्या विरोधात गोरा पण येतो आणि काळा या विरोधात धवल सुद्धा होतो. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 8, मित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ रिपू, ब सखा, क सोबती आणि पर्याय ड आहे दोस्त. उत्तर असेल पर्याय क्रमांक अ रिपू. मित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल रिपू. प्रश्न क्रमांक 9, पुण्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय अ पतित, ब पावन, क पवित्र आणि ड पर्याय आहे पाप. बरोबर उत्तर असेल या प्रश्नाचं पर्याय क्रमांक ड पाप. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10,
माझी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ आजी, ब दाजी, क बाजी, ड पर्याय आहे काजी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ आजी. प्रश्न क्रमांक 11. माहेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय अ आहेर, ब बाहेर, क गुप्तहेर आणि ड पर्याय आहे सासर. तर माहेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल सासर. पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 12. दीर्घ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ गुरु, ब लघु, क ह्रस्व आणि पर्याय ड आहे जवळ. तर बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक क ह्रस्व. दीर्घच्या विरुद्धात आहे ह्रस्व. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. वंद्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ मंद, ब वृंद, क निंद आणि ड पर्याय आहे आद्य. उत्तर असेल पर्याय क्रमांक क निंद्य. वंद्यच्या विरोधात आहे निंद्य. प्रश्न क्रमांक 14. कृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ अवकृपा, ब दया, क माया आणि ड पर्याय आहे मर्जी. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ अवकृपा. कृपाच्या विरोधात काय येईल? अवकृपा. प्रश्न क्रमांक 15. तारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ कारक, ब वाहक, क मारक आणि ड पर्याय आहे खारक. तर तारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल पर्याय क्रमांक क मारक. तारक मारक. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. चल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ अचल, ब अंचल, क आचल आणि ड पर्याय आहे अस्थिर. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ अचल. चलच्या विरुद्धात आहे अचल. प्रश्न क्रमांक 17. आई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ आई, ब आवक, क व्याय आणि ड पर्याय आहे अवयव. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक क व्याय. आईच्या विरुद्धात आहे व्याय. प्रश्न क्रमांक 18. उपकार या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ आकार, ब उपवास, क अपकार आणि ड आहे ओंकार. तर उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल अपकार. पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ खाली, ब वधू, क शाप आणि ड पर्याय आहे वरील सर्व. पहा, वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खाली हा सुद्धा होतो, वर खाली. पर्याय क्रमांक ब वधू हा सुद्धा विरुद्धार्थी शब्द होतो, वर वधू. पर्याय क्रमांक शाप हा सुद्धा विरुद्धार्थी शब्द होतो, वर शाप. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक ड. अ ब क तिन्ही बरोबर असल्यामुळे वरील सर्व हे आपल्या प्रश्नाचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20. उच्च या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ नीच, ब उंच, क अत्युच्च आणि ड पर्याय आहे सर्वोच्च. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ उच्चच्या विरुद्धात आहे नीच. प्रश्न क्रमांक 21. तरणोपाय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ निरुपाय, ब इलाज, क प्रकृती आणि ड पर्याय आहे शरीर स्वास्थ्य. तर तरणोपाय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल निरुपाय. पर्याय क्रमांक अ. पुढचा प्रश्न क्रमांक 22. वारंवार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ कधीतरी, ब सतत, क वरचेवर आणि ड पर्याय आहे नेहमी. पहा, वारंवार. वारंवार म्हणजे सतत हा सुद्धा समानार्थी शब्द आहे. वरचेवर म्हणजे नेहमीच होणारा हा सुद्धा समानार्थी शब्द आहे आणि नेहमी हा सुद्धा समानार्थी शब्द आहे. बाकी उरला पर्याय अ कधीतरी. हा काय झाला? वारंवार शब्दाचा विरुद्धार्थी शब्द झाला. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक अ कधीतरी. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 23. छकविणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ फसविणे, ब प्रामाणिकपणे, क लपविणे आणि ड पर्याय आहे ठकविणे. तर छकविणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल प्रामाणिकपणे. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 24.
विषण्ण या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ खिन्न, ब उदास, क विषबाधा आणि ड पर्याय आहे प्रसन्न. तर विषण्ण या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक ड प्रसन्न. पुढचा प्रश्न क्रमांक 25. विशारद या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ अडाणी, ब प्रवीण, क निपुण आणि ड पर्याय आहे विद्वान. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ अडाणी. विशारद या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे अडाणी. प्रश्न क्रमांक 26. छबकडा या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ मोहक, ब पोजीरवाणा, क कुरूप आणि ड पर्याय आहे छकडा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक क कुरूप. छबकडा या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे कुरूप. पुढचा प्रश्न क्रमांक 27. जागृती या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ जाग, ब बेसावधपणा, क जागेपणा आणि ड आहे जागरण. तर जागृती या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे बेसावधपणा. पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न क्रमांक 28. विस्मृती या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय अ विसर, ब आठवण, क विस्मरण आणि ड पर्याय आहे भूल. तर विस्मृती या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक ब आठवण. प्रश्न क्रमांक 29. विषम या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ व्यस्त, ब प्रतिकूल, क समान आणि ड पर्याय आहे विरुद्ध. तर विषम या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक क समान. प्रश्न क्रमांक 30. जाचक या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ जाचणारा, ब छळणारा, क त्रासदायक आणि ड पर्याय आहे सुखकारक. तर जाचक या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक ड सुखकारक. पुढचा प्रश्न क्रमांक 31. शालीन या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ विनीत, ब नम्र, क उर्मट आणि ड पर्याय आहे शाल पांघरलेला. तर बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक क उर्मट. शालीन या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे उर्मट. प्रश्न क्रमांक 32. जुगारणी या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ स्वीकारणे, ब जुगार खेळणे, क अमान्य करणे आणि ड पर्याय आहे भिरकावणे. तर जुगारणे या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक अ स्वीकारणे. प्रश्न क्रमांक 33. शुचिता या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ पावित्र्य, ब शुद्धता, क अस्वच्छता आणि ड पर्याय आहे पारदर्शी. उत्तर असेल पर्याय क्रमांक क अस्वच्छता. पुढचा प्रश्न क्रमांक 34. डोकेबाज या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ हुशार, ब कल्पक, क शहाणा आणि ड पर्याय आहे ठोंब्या. तर डोकेबाज या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक ड ठोंब्या. पुढचा प्रश्न क्रमांक 35. दांभिकपणा या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ ढोंग, ब प्रामाणिकपणा, क भोंदूगिरी आणि ड पर्याय आहे दंभ. तर दांभिकपणा या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक ब प्रामाणिकपणा. पुढचा प्रश्न क्रमांक 36. शिसारी या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ तिटकारा, ब किळस, क बेशिस्तपणा आणि ड पर्याय आहे रुची. तर शिसारी या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक ड रुची. प्रश्न क्रमांक 37. तातडी या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ त्वरा, ब विलंब, क लगबग आणि ड पर्याय आहे घाई. तर बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ब तातडीच्या विरोधात असेल विलंब. प्रश्न क्रमांक 38. शुचिरभूत या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ अपवित्र, ब शुद्ध, क पवित्र आणि ड पर्याय आहे मंगल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ अपवित्र. प्रश्न क्रमांक 39. शुष्क या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ कोरडे, ब रसाळ, क नीरस आणि ड पर्याय आहे रसहीन. बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ब रसाळ.
शुष्कच्या विरोधात येईल रसाळ. प्रश्न पुढचा प्रश्न क्रमांक 40. ताठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ कडक, ब ताठर, क करारी आणि ड पर्याय आहे शिथिल. तर ताठच्या विरोधात येईल शिथिल. पर्याय क्रमांक ड. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 41. तापट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ शोषिक, ब तामसिक, क रागीट आणि ड पर्याय संतापी. उत्तर असेल पर्याय क्रमांक अ शोषिक. तापटच्या विरोधात असेल शोषिक. प्रश्न क्रमांक 42. शूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ बाण, ब अस्त्र, क तिळीक आणि ड पर्याय आहे वेदनाशमन. उत्तर आहे पर्याय क्रमांक ड वेदनाशमन हा शूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न संदिग्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय अ संशयित, ब अस्पष्ट, क संशय घेणारा आणि ड पर्याय स्पष्ट. उत्तर असेल पर्याय क्रमांक ड स्पष्ट. संदिग्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे स्पष्ट. पुढचा प्रश्न शीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय अ उत्साह, ब ग्लानी, क थकवा आणि ड पर्याय आहे कमजोरी. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ उत्साह. शीनच्या विरोधात असेल उत्साह. पुढचा प्रश्न संयुक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय अ योग्य, ब अयोग्य, क सुसंगत आणि ड पर्याय युक्तिपूर्ण. उत्तर असेल पर्याय क्रमांक ब अयोग्य. पुढचा प्रश्न दगाफटका या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय अ कपट, ब लुच्चगिरी, क फटकारणी आणि ड पर्याय आहे इमान. तर दगाफटका या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल पर्याय क्रमांक ड इमान. पुढचा प्रश्न झंझावत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ वावटळ, ब तुफान, क निरवता आणि ड पर्याय आहे टाळ वाजविणे. तर काय असेल याचे उत्तर? पर्याय क्रमांक क निरवता हा झंझावत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न महिमा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय अ कोतेपणा, ब थोरवी, क महती आणि ड पर्याय आहे कथा. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ कोतेपणा. महिमा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल कोतेपणा. पुढचा प्रश्न टवाळखोर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय अ उनाड, ब खोडकर, क सभ्य आणि ड पर्याय टाळ्या वाजवणारा. बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक क सभ्य. टवाळखोरच्या विरुद्धार्थी शब्द आहे सभ्य. पुढचा प्रश्न मर्दुमकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय अ भेकडपणा, ब शौर्य, क पराक्रम आणि ड पर्याय असभ्यपणा. मर्दुमकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे भेकडपणा. पर्याय क्रमांक अ. पुढचा प्रश्न मर्जी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय अ इच्छा, ब कृपा, क पर्याय लोभ आणि ड पर्याय आहे रोष. तर रोष हा मर्जी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल. पर्याय क्रमांक ड बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 52 टोलेजंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय अ भव्य, ब विशाल, क शूद्र आणि ड पर्याय टोला मारणे. तर पर्याय क्रमांक शूद्र हा टोलेजंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 53 टार्गेट. पुढचा प्रश्न टार्गेट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय अ खोडकर, ब वाढ, क विनयी आणि ड पर्याय आहे फाजील. पर्याय क्रमांक क विनयी हा शब्द टार्गेट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल. प्रश्न पुढचा आणि हा शेवटचा प्रश्न आहे. महात्मा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अ शूद्र, ब महानुभाव, क पर्याय महापुरुष आणि ड पर्याय आहे मोठा. तर बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ शूद्र. महात्माच्या विरुद्धात असेल शूद्र. अशा प्रकारे आपण विरुद्धार्थी शब्द यावर जेवढे काही प्रश्न टॅट परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते ते आपण पाहिलेले आहेत. ह्या सर्व प्रश्नांची PDF मी टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथून
ह्या प्रश्नांची PDF डाउनलोड करून घेऊ शकता. आणि तसंच समानार्थी शब्द यावर सुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि बाकीचे जेवढे काही प्रश्न आहेत वेगवेगळे, त्या सर्व प्रश्नांना असंच एकत्रित करून प्रत्येक प्रश्नांवर एक व्हिडिओ बनवण्यात येणार आहे. त्यामुळे अपडेट रहा स्वप्न साकार अकॅडमीसोबत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.